फुलामुळे समजा मधमाशा जास्त येतात आणि सेंट आहे ना याला इकडे या. नांदेड जिल्ह्यातला अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्याच्या 100% भिजवण क्षेत्र असणाऱ्या या केळी पिकासोबत हळद, ऊस ही नगदी पिकं घेतात. इथल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी जगातील विविध देशांमधील शेतीचा अभ्यास करून ती पिकं आपल्या शेतात घेत प्रगती साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कामठा इथल्या प्रगतशील शेतकरी रामकिसन दासे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत अमेरिकेतील चिया पिकाची लागवड केली आहे. औषधी गुणधर्म असणाऱ्या या पिकाची नुसती लागवडच न करता त्याचे यशस्वीरित्या उत्पादनही घेतलं आहे. माझं नाव रामकिशन विश्वनाथराव दासे, राहणार कामठा बुजुर्ग, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे. मी पारंपरिक शेतीला फाटा मारून नवीन कुठलं तरी पीक घ्यावं या हिशोबाने समजा यूट्यूबवर चेक करून आमच्या दाजीची थोडी माहिती घेऊन समजा त्यांनी नवीन काहीतरी करूत गडे म्हणून माझी एकट्याची हिंमत होईना म्हणून आम्ही चिया पिकाची लागवड केली. तर पहिल्यांसुर आम्हाला कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती. आम्ही ऑनलाईन सगळीकडून माहिती काढत समजा गेल्यानंतर बियाण्याची माहिती काढली. बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली, रेट काही सांगू लागले. एका ठिकाणी आम्हाला 500 रुपये किलोप्रमाणे बियाणं भेटलं आणि ते बियाणं आम्ही पेरल्यानंतर समजा पहिल्यांसुरूत आम्हाला जे सांगू लागले त्याचं काही आम्हाला समजा म्हणजे अतिशयोक्ती वाटू लागली जे यूट्यूबवर सांगू लागले. पण ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकल करायला पाहिलो तर त्यावेळेस एवढं पीक चांगलं निघालं. ते अमेरिकेत उत्पादित होणारे चिया हे आयुर्वेदिक पीक असल्यानं या पिकाला जागतिक बाजारात चांगला भाव मिळतोय. देशी पिकांच्या तुलनेत या पिकाला नांगरणी, फवारणी, खते आदी खर्चही कमी येतो. अमेरिकन चिया हे पीक 4 महिन्यांचे असून या पिकाची लागवड पावसाळा व हिवाळ्यामध्ये करता येते. या पिकाला कोणत्याही प्रकारची फवारणी करण्याची गरज नसते. तसेच वारंवार मशागत, फवारणी, खते या पिकाला लागत नाहीत. तर वन्य प्राणी, पाळीव प्राणी, इतर जनावरही हे पीक खात नाहीत. की आम्हाला फक्त समजा म्हणजे समोरच्या माणसाने अगोदर 3 किलो लागते, 1.5 किलो लागते असं म्हणले तर आम्ही आमच्या मनाने समजा एकरी 1 किलो ते 1.25 किलोपर्यंत समजा पेरणी करून पाहिली. त्याच्यामध्ये समजा आम्ही ऑर्गॅनिक DAP वापरलं मिक्स करण्यासाठी, कारण का तेवढं बी छोटं बारीक पेरता येणार म्हणून समजा त्या बियाण्यामध्ये ते 24 किलो खत घेतलं आणि 1 किलो समजा हे घेतला, चिया घेतला. दोन्ही मिक्स करून गव्हाच्या तिफणीने मधल्या याच्यावर समजा चाड्यावर, फण्यावर पेरणी केली. पेरणी केल्यामुळं मधलं आतली जे तण आहे ते मला वखरपाळीनं पूर्ण काढून टाकता जमलं. त्याच्यानंतर याच्यावर एवढा समजा हिरवी गार कळा यायला चालू झाली तर कुठल्याही प्रकारची औषधी आपण वापरलं नाही. फक्त एक वेळेसच समजा खत वापरलं, ते बी ऑर्गॅनिक वापरले. आणि त्याच्यामध्ये समजा जनावर पण कुठलं खायना असं म्हणू लागले म्हणून मी काय केलं, माझ्या शेतातली स्वतःची म्हैस मी त्याच्यात सोडून दिली. बाबा की खाते का हे बघितलं. बैल पण बाजूनं चारून पाहिले, त्याच्या बैल पण जवळ जाईना, म्हैस पण त्याला तोंड लावना. मग थोडी मनाला समजा आत्मविश्वास वाढला आणि आज माझं पीक समजा काढणीला आलं आहे. आणि मी जे अगोदर समजा नेटवर ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्या लोकांना परत मी माझ्याकडे समजा आता बियाणं तयार व्हायला. या पिकाचं एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पन्न होतं व या पिकाला क्विंटलवर 18 ते 25 हजार रुपये असा भाव मिळतोय. या पिकाचे मोठे मार्केट मध्य प्रदेशातील निमंज मंडी इथं आहे. या पिकाचा औषधांमध्ये उपयोग करत असल्यामुळे खाजगी कंपन्यांकडून या पिकाला चांगलीच मागणी मिळत असते. उत्पन्न यांचं सांगितलंय आपल्याला तर एक यूट्यूबवर सांगायला 6-7 क्विंटल, तर माझ्या हिशोबाने 7 क्विंटलच्या वर निघावं वार्षिक. समजा याच्यामध्ये कसं आहे की पावसाळ्यामध्ये पण हे पीक घेता येते आणि हिवाळ्या पण पीक घेता येते. वार्षिक उत्पन्न म्हणून म्हणता येत नाही. आपल्याला समजा हंगामी पीक आहे ना हे, तर एक समजा याचा गेल्या वर्षीचा रेट होता कमीत कमी 18,000 रुपये क्विंटल, तर 25,000 रुपयापर्यंत त्याचा रेट गेला होता. आता यावर्षी काय मार्केट लागते अजून आपल्याला काय माहीत नाही. कारण काय समजा आम्ही आता ज्यावेळेस समजा
व्यापाऱ्यासंग कॉन्टॅक्ट करालो, ते म्हणालेत की आपके पास अगर माल तयार है तो हमारे को व्हाट्सअप पे डालो, फिर बाद में हम आपको रेट बताते. तर आपल्यापाशी माल तयार झाल्याच्या नंतरच आपण त्यांच्यासंग रेटचं यावर्षी बोलूत असं. आणि माझं म्हणणं आहे की समजा याच्यावर कुठल्याही प्रकारचं औषध फवारणी नाही ना आणि काहीच नाही, खर्चा 0 मेंटेनन्स आहे. आणि सोयाबीनला 100% पावसाळ्यामध्ये पर्यायी म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी जर वापरलं तर 0 मेंटेनन्स, 0 खर्चा आणि खिशाला परवडणारं 500 ते 600 रुपये समजा खर्चा. एक खतासकट जर म्हणलं तर टोटली समजा आपला 3-3.5 हजार रुपयामध्ये पूर्ण पीक आपल्या घराच्या म्हणजे जमिनीतून बाहेर निघलं जाते. आणि हे जे आपल्याला खळं जे करायचं म्हणलं हार्वेस्टरनं पण होते आणि ट्रॅक्टरच्या हलरने जरी करतो म्हणलं तर एकदम कमीच स्पीडवर ते पण करता येते खळं. कारण का काढणी करायची पण समजा अशी अवघड नाही, पीक काहीच नाही आणि कुठल्याही प्रकारचं जनावर पण याच्यामध्ये जात नाही, डुकर खात नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं एकदम समजा 100% पुढी पडण्याचं पीक ही आहे. याचे गुणधर्म असे आहेत की आयुर्वेदिक औषधी म्हणून ही आपल्याला वापरता येते. वेट लॉस म्हणून याला समजा प्रत्येक डॉक्टरांनी, आयुर्वेदिक डॉक्टरांनी याची शिफारस केलेली आहे. बस. निळ्या फुलामुळे समजा मधमाशी जास्त येतात. आणि सेंट आहे ना याला, इकडे या.